आधीच मरकट, त्यात मद्य पिलं आणि त्यात विंचू चावला. अशीच काहीशी अवस्था आपल्या शेजारील राष्ट्र पाकिस्तानची सध्या झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्या तेलाच्या गरजेपैकी 80% जास्त तेल पाकिस्तान आयात करतं. जुलै 2025 ते फेब्रुवारी 2026च्या दरम्यान पाकिस्तानने एकूण 10.71 अब्ज डॉलर किमतीचं तेल आयात केलं होतं. पण आता एकतर इराण युद्ध पेटलंय, त्यात इराणनं ज्या मार्गातून तेल वाहतूक होती तो समुद्री मार्ग गोठावलाय. त्यातही पाकिस्तान हे सौदी अरेबियाकडून तेल घेतंय आणि सौदी अरेबिया सध्या इराणच्या शत्रू पक्षात आहे. त्यामुळे पाकिस्तान आता चहूबाजूनं कात्रीत सापडलाय आणि आहे ते इंधन वाचवण्यासाठी पाकिस्तानी सरकार शक्य त्या उपाययोजना करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र यामुळे पाकिस्तानात मोठी अनागोंदी पसरली हे देखील तितकंच खरं आहे. नक्की काय चाललंय पाकिस्तानात, कशी परिस्थिती आहे तिथे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. एकेकाळी सिंधू करार असेल, काश्मीर प्रश्न असेल, आम्ही भारताला नष्ट करू असं म्हणणारं पाकिस्तान आता स्वतःच नष्ट होतंय की काय अशी परिस्थिती पाकिस्तानात निर्माण झाली आहे. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर खनिज तेल, गॅस या गोष्टींसाठी पूर्णपणे निर्यातीवर अवलंबून असणाऱ्या पाकिस्तानात आता महागाईनं हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. सुरुवात पेट्रोल डिझेल पासून झाली आहे. पेट्रोल 321 तर डिझेल 335 पाकिस्तानी रुपये पर लिटरवर गेले. किमतीत इतकी वाढ झाल्यानं पाकिस्तानात महागाई देखील वाढली आहे. या महागाईनं पाकिस्तानी नागरिकांच्यात फार अस्वस्थता पसरली. कारण सध्या रमजान पूर्वीचे उपवास चालू आहेत आणि अशात इंधन पुरवठा विस्कळीत झाल्यानं तसेच इंधनाचे दर वाढल्यानं वस्तूंच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे या रमजानच्या कालावधीमध्ये आवश्यक असणाऱ्या फळांच्या किमतीत देखील मोठी वाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या त्या आवाक्याबाहेर जात आहेत. मुस्लिम राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानात वर्षातील सर्वात मोठा सण रमजान ईद आता तोंडावर येतोय. पण युद्ध परिस्थिती जर अशी चालू राहिली तर पुढे ईदचं स्वागत करण्यात देखील पाकिस्तानी नागरिकांना मर्यादा येणार आहेत. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी उपाययोजनांची एक घोषणा केली आहे आणि असा इशारा दिला की तेल व्यापारासाठी एक महत्वाचा जलमार्ग असणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी वाहतुकीतील व्यत्ययांमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला आता थेट धोका निर्माण झालाय. भविष्यातील अनर्थ टाळण्यासाठी पाकिस्तानी प्रशासन आता कडक पावलं उचलतंय. यासाठी तेलाची बचत करण्याच्या उद्देशाने सगळ्यात अगोदर अनावश्यक दळणवळण थांबवण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकरता 4 दिवसांचा आठवडा केला जातोय. त्यातही कर्मचाऱ्यांनी आलटून पालटून ऑफिसला यावं असं सरकारनं सांगितलंय, जेणेकरून इंधनात बचत होईल. यासोबतच शाळा कॉलेजेसला आता 2 आठवड्यांची सुट्टी जाहीर केली आहे, ज्यामुळे शाळांच्या दळणवळणासाठी वापरलं जाणारं तेल देखील शिल्लक राहील. या कालावधीमध्ये शाळेचे वर्ग ऑनलाईन चालवले जावेत. त्यासोबतच खासगी क्षेत्रासाठी देखील शरीफ यांनी विनंती केली आहे की ज्या ज्या कंपन्यांना आणि ज्या ज्या क्षेत्रांना शक्य आहे त्यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून द्यावी, ज्यामुळे त्यांच्या दळणवळणात देखील तेल वाचेल. केंद्रीय आणि राज्याची जी मंत्रिमंडळ आहेत त्यांचं वेतन आणि भत्ते हे पुढील 2 महिन्यांकरता थांबवले जाणार आहेत. सोबतीत त्यांना दिल्या जाणाऱ्या वेतनात पुढच्या 2 महिन्यांकरता तरी 25% कपात केली जाणार आहे. सर्व सरकारी प्रत्यक्ष बैठकांवर आता बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी ऑनलाईन बैठका घेण्याचे आदेश दिले गेलेत. सरकारी वाहनांसाठीचे इंधन भत्ते 50% कमी केले. सोबत नागरिकांकरता सार्वजनिक इफ्तार पार्ट्यांवर देखील बंदी घातली गेली आहे. जर या कालावधीमध्ये तुमच्या लग्नाची तारीख असेल तर फक्त 200 पाहुण्यांची मर्यादा आहे. प्लस जेवणात फक्त एकच मुख्य मेनू असावा असा आदेश देखील सरकारनं दिलाय. या सगळ्यात इतर पर्याय वापरून इंधन आयात करायचं म्हटलं तरीही पाकिस्तानला सध्या ते परवडणारं नाहीये. सध्या पाकिस्तानकडे सुमारे 21.43 अब्ज डॉलर्स इतका विदेशी चलन साठा आहे. त्यापैकी स्टेट बँक ऑफ पाकिस्तानकडे सुमारे 16.3 अब्ज डॉलरचा साठा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाच्या किमती वाढत असल्याने जर एनकेन प्रकारे पाकिस्तानने इंधन आयात करायचं ठरवलंच तर पाकिस्तानी अर्थतज्ञांच्या मते आता दुसरीकडून तेल घ्यायचं म्हटलं तर पाकिस्तानला अतिरिक्त $600 मिलियन खर्च करावा लागेल, ज्याचा भार म्हणजे विदेशी चलन साठा कमी होईल. बरं, पाकिस्तानवर अगोदरच सुमारे 23 अब्ज डॉलरचं परदेशी कर्ज आहे. आता तेल खरेदी करायचं म्हटलं तर ते डॉलरमध्ये घ्यावं लागेल. त्यामुळे विदेशी साठ्यामध्ये पुन्हा एकदा चलन कमी होईल आणि पाकिस्ताननं घेतलेल्या कर्जांची हप्त्याची परतफेड करायला पाकिस्तानला पुन्हा नव्यानं कर्ज घ्यावे लागेल किंवा कर्ज रोल ओव्हरचा आधार घ्यावा लागेल. त्यामुळे देशांतर्गत परिस्थिती तर बिघडलेली आहेच, मात्र पाकिस्तानी सरकारसाठी ती सुधरवायची म्हटलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा पुन्हा पुढे तरी त्यांना हात पसरावे लागतील असं आता एकंदर दिसतंय.
थोडक्यात काय तर पाकिस्तानची परिस्थिती आता इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली असं म्हणता येईल. या सगळ्या घडामोडींचा परिणाम म्हणजे पाकिस्तानी चलनाचं देखील अवमूल्यन होतंय. त्याचा फटका रोजगारावर बसतोय आणि रमजान ईद तोंडावर आलेली असताना हा वर्षाचा सगळ्यात मोठा सण असल्यानं नागरिकांना खरेदी देखील करायची आहे. मात्र सरकारी बंधनांमुळे दळणवळणावर आता मर्यादा येत आहेत. इंधन दरवाढीमुळे गरजेच्या गोष्टी देखील महाग होत आहेत. त्यामुळे आज जर खर्च केला तर उद्या काय? हा प्रश्न पाकिस्तानी नागरिकांसमोर आहे. पेट्रोलची किंमत ही 300च्या पार जरी केलेली असली तरी गाडीत पेट्रोल टाकायला पाकिस्तानात नागरिक पंपावर गेले तर त्यांना पेट्रोल मिळेलच याची खात्री नाहीये. त्यामुळे पैसे द्यायची तयारी जरी असली तरी पाकिस्तानी नागरिकांना सध्या मनस्ताप मिळतोय असं म्हणता येईल. एकंदरीत हे सगळं पाहताना पाकिस्तानमध्ये कोविड नसताना लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवलेली आहे असं म्हणता येईल. ही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी देखील वेळ घेईल, मात्र त्यासाठी युद्ध थांबणं गरजेचं आहे. तुम्हाला या परिस्थितीबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि युद्धाचे परिणाम जाणून घेण्यासाठी असेच कट टू कटला फॉलो करायला विसरू नका.